Dear friends, next article is essential mineral elements. There are about 105 mineral elements. Out of these 105 mineral elements, more than 60 elements are found in different plants. Now question may ask, how many elements are found in different plants? More than 60 elements found in different plants. हे प्लांट्स कोणत्या प्रकारच्या सॉइल मध्ये ग्रो होतात त्याप्रमाणे सुद्धा एलिमेंट वेगवेगळे प्लांट मध्ये आढळू शकतात. जसं सेलेनियम रिच सॉइल मध्ये प्लांट ग्रो होत असेल तर सेलेनियम त्या प्लांट मध्ये आढळणार. गोल्ड रिच सॉइल मध्ये प्लांट ग्रो होत असेल तर गोल्ड आढळणार. जे प्लांट न्यूक्लिअर टेस्ट आपण घेतो, न्यूक्लिअर एक्सप्लोजन आपण घडवून आणतो, या मानवाला मारण्यासाठीच न्यूक्लिअर टेस्ट डेंजरस वेपन्स आता बनवलेले आहेत. जिथं आपण न्यूक्लिअर टेस्ट घेतो तिथं ग्रो होणारे जे प्लांट असतील त्या प्लांट मध्ये स्ट्रोंटियम नावाचा एलिमेंट आढळतो. म्हणजे प्लांट ज्या सॉइल मध्ये ग्रो होतं त्या सॉइल मध्ये कोणत्या प्रकारचे मिनरल एलिमेंट आहेत त्याचा परिणाम त्या प्लांटच्या मिनरल एलिमेंट च्या कंपोजिशन वर होत असतो. There are techniques to detect mineral even at low concentration. 10⁻⁻8 ग्रॅम पर ml एवढं मिनरल एलिमेंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तरी सुद्धा आपण मिनरल एलिमेंट डिटेक्ट करू शकतो. नेक्स्ट, इसेन्शियल मिनरल एलिमेंट्स. प्लांटच्या ग्रोथ साठी, डेव्हलपमेंट साठी, रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी अनेक प्रकारचे मिनरल एलिमेंट लागतात. अनेक टाइपचे मिनरल एलिमेंट्स नॉर्मल ग्रोथ, रिप्रोडक्शनच्या प्रोसेस साठी लागत असतात. पण त्याचे क्रायटेरिया काय? Criteria for essentiality of mineral elements. या मिनरल एलिमेंटचे इसेन्शियल आहेत याचे क्रायटेरिया काय असले पाहिजेत? MCQ यावर बनणार. Now first criteria. Element must be needed for normal growth and reproduction. तो एलिमेंट इसेन्शियल आहे असं कधी मानणार? That element must be needed for normal growth and reproduction. तर त्याला आपण इसेन्शियल म्हणणार. In absence of that element, plants do not complete their life cycle. जर तो एलिमेंट कमी असेल किंवा अवेलेबल नसेल तर त्या प्लांटला नॉर्मल ग्रोथ आणि रिप्रोडक्शनची प्रोसेस कंप्लीट करता येणार नाही.
This is first most important criteria of essentiality. Second, their requirement of an element must be specific. पर्टिक्युलर मिनरल एलिमेंटची रिक्वायरमेंट हे स्पेसिफिक असली पाहिजे. जसं नायट्रोजनचा विचार केला, अमिनो ऍसिड बनवण्यासाठी नायट्रोजनचा वापर केला जातो, प्रोटीन बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो, न्यूक्लिक ऍसिड बनवण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर केला जातो. एटीपी, एनएडीपी अशा प्रकारचे एनर्जी रिच कंपाऊंड बनवण्यासाठी सुद्धा नायट्रोजनचा वापर केला जातो. सो देयर रिक्वायरमेंट मस्ट बी स्पेसिफिक. Deficiency of element cannot made by another element. त्याची रिक्वायरमेंट, समजा आपण नायट्रोजन कशासाठी लागतो ते आता सांगितलं, पण समजा नायट्रोजन अवेलेबल झाला नाही तर त्याची गरज फॉस्फरस किंवा अन्य एलिमेंटनं भागवता येईल का? नाही. So it is not replaceable by another element. It is not replaceable by another element. नायट्रोजनची गरज नायट्रोजनच भागवणार, फॉस्फरसची गरज फॉस्फरसच भागवणार, फॉस्फरसची गरज दुसरा कुठला एलिमेंट पूर्ण करू शकत नाही. So mineral elements or the requirement must be specific. It must be directly involved in plant metabolism. तो एलिमेंट इसेन्शियल आहे हे कशावरनं ठरवणार? That element must be used in metabolism of particular plant. आता एवढे मिनरल एलिमेंट्स आहेत, more than 60 elements are present in different plants, but 30 elements are available in all plants. आणि या टोटल मिनरल एलिमेंट पैकी only 17 elements are taken by plant. Only 17 elements are absolutely essential for plant growth and metabolism. यापैकी फक्त 17 एलिमेंट अत्यावश्यक या कॅटेगरी मध्ये येतात. On the basis of requirement, mineral elements are of two types like macronutrients or major element and micronutrients or minor elements. म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट किंवा मायनर एलिमेंट आणि मॅक्रोन्यूट्रिएंट किंवा मेजर एलिमेंट्स असे दोन ग्रुप याचे केलेले आहेत. मॅक्रोन्यूट्रिएंट्स किंवा त्यांनाच आपण काय म्हणतो, मेजर एलिमेंट्स. मॅक्रोन्यूट्रिएंट्स or these are also called as major elements.
The elements requires in large quantity for normal growth and development, that is more than 10 millimole per kg of dry matter. जे elements 10 मिलीमोल पर केजी ड्राय मॅटर म्हणजे जास्त प्रमाणात नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी लागतात त्यांना म्हणायचं मॅक्रो न्यूट्रिएंट्स ऑर मेजर एलिमेंट्स. आणि असे मेजर एलिमेंट कोणकोणते आहेत? कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन CHO, NSP, नायट्रोजन, फॉस्फरस, सल्फर, त्यानंतर पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम. आता आयर्न हा एलिमेंट जो आहे तो काही जण तो बॉर्डर लाईनवर आहे. काही जण त्याला मॅक्रो न्यूट्रिएंट मध्ये कन्सिडर करतात, काही जण मायक्रो न्यूट्रिएंट मध्ये कन्सिडर करतात आणि काही जण म्हणतात की तो इंटरमिडिएट एक कॅटेगरी केली मॅक्रो, मायक्रो आणि इंटरमिडिएट. तर इंटरमिडिएट मध्ये त्याला काहींनी ठेवलेलं आहे. आता NSP, KCAMG आणि CHO हे मॅक्रो न्यूट्रिएंट्स आहेत. दे रिक्वायर्स इन लार्ज क्वांटिटी फॉर नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. आता या मेजर एलिमेंट पैकी कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन these are easily available from CO2 and water. Carbon, hydrogen, oxygen are mainly obtained from CO2 and water. So these are easily available. These are called as non-mineral elements. Remaining elements are available in soil. They are absorbed from the soil. Remaining are absorbed from the soil as a mineral nutrition. तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे CO2 CO2 घेतात प्लांट फोटोसिंथेसिस साठी. त्यावेळी कार्बन आणि ऑक्सिजनची गरज भागते आणि फोटोसिंथेसिसच्या प्रोसेस साठी, अन्य प्रोसेस साठी वॉटर घेतलं जातं. त्यामधून हायड्रोजन आणि ऑक्सिजनची गरज भागवली जाते. त्यामुळे त्यांना नॉन मिनरल एलिमेंट्स म्हणू. आणि मग हे राहिलेले जे आहेत हे सॉइल मध्ये अवेलेबल आहेत आणि हे सॉइल मधून ऍब्सॉर्ब केले जातात. यांच्या ऍब्सॉर्प्शनलाच आपण म्हणतो मिनरल न्यूट्रिशन. मिनरल न्यूट्रिशन. त्यानंतर मायक्रो न्यूट्रिएंट्स और माइनर एलिमेंट्स. Elements which requires in very small quantity for normal growth and development are called as minor elements. Less than 10 millimole per kilogram of dry matter. एवढी याच्यापेक्षा कमी 10 मिलीमोल पेक्षा जे एलिमेंट कमी प्रमाणात प्लांटला नॉर्मल ग्रोथ आणि डेव्हलपमेंट साठी लागतात
त्यांना आपण म्हणतो मायनर एलिमेंट्स किंवा मायक्रोन्यूट्रियंट्स. दे इन्क्लूड आयर्न. आता आयर्न बद्दल आपण चर्चा केलेली आहे. काही जण या आयर्नला काही जण मायक्रोन्यूट्रियंट मध्ये घेतात. काही जण मॅक्रोन्यूट्रियंट मध्ये याला घेतात आणि काहींनी याच्यासाठी इंटरमिडिएट हा नवीन ग्रुप तयार केला आणि त्याच्यात आयर्नला ठेवलेला आहे. मग बाकीचे मॅंगनीज असेल, कॉपर असेल, मॉलिब्डॅनम असेल, झिंक असेल, बोरॉन असेल, क्लोरीन असेल, निकेल असेल, असे आयोडीन असेल, असे अनेक प्रकारचे मिनरल एलिमेंट्स जे कमी लागतात नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी, व्हेरी स्मॉल अमाउंट मध्ये लागतात नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी, लेस दॅन 10 मिलीमोल लागतात नॉर्मल ग्रोथ अँड डेव्हलपमेंट साठी, त्यांना आपण मायक्रोन्यूट्रियंट्स किंवा ट्रेस एलिमेंट्स किंवा मायनर एलिमेंट्स म्हणतो. फॉर हायर प्लांट्स there are some other elements required such as sodium, silicon, cobalt, selenium. हे एलिमेंट सुद्धा काही प्लांट मध्ये त्याची गरज आहे. प्लांट मध्ये, हायर प्लांट मध्ये त्याची आवश्यकता आहे. Based on functions, essential elements are grouped into 4 categories. त्या एलिमेंटचं फंक्शन काय या बेसिस वरती एलिमेंटच्या 4 कॅटेगरीज बनवलेल्या आहेत. फर्स्ट कॅटेगरी, कंपोनंट ऑफ बायोमॉलिक्यूल अँड स्ट्रक्चरल एलिमेंट. जसं कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन. यू नो, कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन आर considered as a framework of organic compound. कुठलाही ऑर्गॅनिक कंपाऊंड असेल तर वेगवेगळ्या प्रोपोर्शन मध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन असणार. अमिनो ऍसिड्स, न्यूक्लिक ऍसिड्स, प्रोटीन्स यामध्ये इन ॲडिशन टू CHO नायट्रोजन इज प्रेझेंट. तर हे स्ट्रक्चरल कंपोनंट म्हणून वापरले जाणारे मिनरल एलिमेंट्स आहेत. त्यानंतर कंपोनंट्स ऑफ एनर्जी रिलेटेड केमिकल कंपाऊंड्स. जसं ATP आहे, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. ॲडिनोसिनला 3 फॉस्फेट जोडले. ATP is simple form, usable form, biological form of energy. सर्वांना एनर्जी ATP च्या फॉर्म मध्ये पाहिजे आणि ATP बनवण्यासाठी फॉस्फरसची गरज आहे. NADP फॉस्फरसची गरज आहे. क्लोरोफिल पिगमेंट बनवण्यासाठी मॅग्नेशियमची गरज आहे. मॅग्नेशियम क्लोरोफिलच्या सेंटरला असणारा एलिमेंट आहे. एलिमेंट्स दॅट ऍक्टिवेट ऑर इनहिबिट द एन्झाइम्स. काही एलिमेंट एखाद्या एन्झाइमला ऍक्टिवेट करण्यासाठी किंवा इनहिबिट करण्यासाठी पण लागतात. फॉर एक्झाम्पल, Mg++ is activator for Rubisco or phosphophenol pyruvic carboxylase.
CO2 फिक्सेशन जे फोटोसिंथेसिस मध्ये होतं ते फिक्सेशन करण्यासाठी रुबिस्को RUDP कार्बोझायलेज नावाचं एन्झाईम आहे. ते एन्झाईम ऍक्टिव्हेट करण्यासाठी ऍक्टिव्हेटर म्हणून त्या ठिकाणी Mg++ चा वापर केला जातो. ॲनएरोबिक रिस्पिरेशनच्या प्रोसेसमध्ये Zn++ चा वापर केला जातो. रिस्पिरेशनचे वेगवेगळे जे पाथवेज आहेत त्या पाथवे मध्ये Mg++ हा ऍक्टिव्हेटर, काही ठिकाणी आयर्न हा ऍक्टिव्हेटर म्हणून वापरला जातो. Zn++ is activator for alcoholic dehydrogenase and molybdenum of nitrogenase during nitrogen metabolism. नायट्रोजन फिक्सेशनच्या प्रोसेसमध्ये, नायट्रोजन मेटाबॉलिझमच्या प्रोसेसमध्ये जे नायट्रोजिनेज एन्झाईम पाहिजे त्यामध्ये मॉलिब्डॅनम हा ऍक्टिव्हेटर म्हणून वापरला जातो. अँड फोर्थ कॅटेगरी, एलिमेंट्स दॅट अल्टर द ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ सेल. काही एलिमेंट्स सेलचं ऑस्मोटिक पोटेन्शियल चेंज करण्यासाठी यूज केले जातात. जसं पोटॅशियम आहे. जसं पोटॅशियम हेल्प्स इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. पोटॅशियम हेल्प्स इन ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ स्टोमाटा. तर अशा 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत. स्ट्रक्चरल कंपोनंट, एनर्जी रिलेटेड कंपाऊंड बनवणे, ऍक्टिव्हेटर ऑफ एन्झाईम आणि अल्टर्स द ऑस्मोटिक प्रेशर. अशा 4 कॅटेगरीज या मिनरल एलिमेंटच्या फंक्शनच्या बेसिसवर